Good morning, student. Standard 12th, subject physics, mechanical properties of fluids. Today we have to see Bernoulli's equation. Bernoulli's equation. On observing a river, we notice that the speed of the water decreases in काय सांगितले त्या ठिकाणी wider region, whereas the speed of water increases in the region where the river is narrow. म्हणजे आम्ही जर नदी बघितलं, नदीचं उदाहरण घेतलं या ठिकाणी आणि मग त्याचं स्पीड ऑफ वॉटर जे आहे वायडर रिजन जिथं असतोय तिथं स्पीड ऑफ वॉटर काय होतंय त्या ठिकाणी डिक्रीजेस होत जाते आणि स्पीड ऑफ वॉटर इन्क्रीजेस कुठं होतंय जेव्हा ती रिव्हर आहे ती रिव्हर कशी नदी आपली काय होते त्या ठिकाणी नॅरोवर म्हणजे नदीचं पात्र जर तिथं अरुंद झालं तर तिथं स्पीड काय होतंय त्या ठिकाणी वाढते आणि जर त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी नदीचं पात्र थोडं वायडर रिजन असेल तर त्या ठिकाणी स्पीड ऑफ द वॉटर काय होते त्या ठिकाणी डिक्रीजेस होते. From this we might think that the pressure in narrow region is काय सांगितले त्या ठिकाणी more than that in the काय सांगितले त्या ठिकाणी wider region. म्हणजे वायडर रिजन जर असेल तर त्या वायडर रिजनच्या ठिकाणचं प्रेशर कसं असते त्या ठिकाणी स्मॉल असते दॅन दॅट ऑफ द प्रेशर इन द काय सांगितले त्या ठिकाणी नॅरो रिजन. म्हणजेच आम्ही काय सांगणार प्रेशर इन नॅरो रिजन इज मोर दॅन दॅट इन द काय सांगितले त्या ठिकाणी वायडर रिजन. म्हणजे नॅरो रिजनच्या ठिकाणी प्रेशर जे असणार आहे ते प्रेशर कसं असणार आहे त्या ठिकाणी ग्रेटर असणार आहे. However, the pressure within the fluid in the narrower part is less, while that in wider parts is काय सांगितले त्या ठिकाणी more. म्हणजे आपण थिंक काय करत होतो की नॅरोअर पार्ट असेल रिजन असेल तिथं प्रेशर काय असेल त्या ठिकाणी ग्रेटर असेल दॅन दॅट ऑफ द वायडर रिजन. मात्र काय सांगितलंय हाऊएव्हर द प्रेशर विदिन द फ्लुइड आपण घेतलं इन द नॅरोअर पार्ट जर घेतलं तर ते कसं आहे त्या ठिकाणी लेस घेतलंय while that in a wider parts is काय सांगितले त्या ठिकाणी मोर सांगितले. आता स्विस सायंटिस्ट Daniel Bernoulli, while experimenting with fluid inside pipes, lead to the discovery of the concept mentioned above. म्हणजे आपण जो मागाशी वरचा कन्सेप्ट बघितला की आम्ही थिंक काय करत होतो जर नॅरो रिजन असेल तर तिथं प्रेशर जास्त असणार आहे आणि वायडर रिजन असेल तर तिथं प्रेशर कमी असणार आहे. मात्र फ्लुइडच्या बाबतीत काय दिसतंय त्या ठिकाणी प्रेशर विदिन द फ्लुइड इन द नॅरोअर पार्ट कसं आहे त्या ठिकाणी लेस while that in काय सांगितलं त्या ठिकाणी वायडर पार्ट्स इज काय सांगितलं त्या ठिकाणी मोर. आणि म्हणून डॅनियल बर्नॉलीनी हा एक्सपेरिमेंट या ठिकाणी काय केलंय फ्लुइड इनसाइड अ पाईप लीड्स टू द काय केलं त्या ठिकाणी डिस्कवरी ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी कन्सेप्ट. ही ऑब्झर्व इन दिस एक्सपेरिमेंट दॅट स्पीड ऑफ फ्लुइड इन अ नॅरो रिजन इन्क्रीजेस बट द इंटरनल प्रेशर ऑफ अ फ्लुइड इन द सेम नॅरो रिजन काय सांगितलं त्या ठिकाणी डिक्रीजेस. म्हणजे एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्यांना काय दिसलं काय ऑब्झर्वेशन केलं तर स्पीड ऑफ फ्लुइड इन काय सांगितलं त्या ठिकाणी नॅरो रिजन. म्हणजे आपण इथं जर आकृती बघितला हा नॅरो रिजन आपल्याला दिसतोय आणि इथं काय दिसतोय त्या ठिकाणी वायडर रिजन दिसतोय. तर त्यांनी काय सांगितलं नॅरो रिजन जर असेल तर त्या नॅरो रिजनच्या ठिकाणी स्पीड ऑफ फ्लुइड कसं असते त्या ठिकाणी इन्क्रीजेस बट द इंटरनल प्रेशर ऑफ द फ्लुइड इन द सेम नॅरो रिजन म्हणजे नॅरो रिजनच्या ठिकाणी काय होते तिथं डिक्रीजेस होते आणि दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज काय म्हटले त्या ठिकाणी बर्नॉलीज प्रिन्सिपल असं म्हटलेलं आहे. म्हणजे बर्नॉलीज प्रिन्सिपलनी काय सांगितलं स्पीड ऑफ फ्लुइड इन अ नॅरो रिजन इन्क्रीजेस बट द इंटरनल प्रेशर ऑफ द फ्लुइड इन द सेम नॅरो रिजन काय होते त्या ठिकाणी डिक्रीजेस होते. म्हणजे स्पीड काय होते इथं स्पीड काय होते इथं इन्क्रीजेस होते मात्र इंटरनल प्रेशर जे फ्लुइडचं आहे ते त्या सेम नॅरो रिजनला काय होते त्या ठिकाणी डिक्रीजेस होते आणि हा जो फेनॉमेनॉन आहे त्या फेनॉमेनॉनला आपण काय म्हटलंय बर्नॉलीज प्रिन्सिपल असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. Bernoulli's equation relates the speed of a fluid at a point, the pressure at that point, and the height of that point above a reference level. म्हणजे बर्नॉलीज इक्वेशन कुणाकुणाशी रिलेटेड आहे तर एक सांगितले स्पीड ऑफ अ फ्लुइड ॲट अ पॉईंट जो पॉईंट घेतलाय त्या ठिकाणचं स्पीड ऑफ फ्लुइड घेणार आहे त्या पॉईंटचंच प्रेशर घेणार आहे आणि त्याच पॉईंटचं काय घेणार आहे त्या ठिकाणी हाईट घेणार आहे. म्हणजे स्पीड ऑफ फ्लुइड असेल प्रेशर ॲट दॅट पॉईंटचं असेल किंवा हाईट ऑफ दॅट पॉईंट असेल अबव काय सांगितले त्या ठिकाणी रेफरन्स लेवल. इट इज अन ॲप्लिकेशन ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी वर्क एनर्जी थेरम. म्हणजे हे कुणाचं त्या ठिकाणी ॲप्लिकेशन आहे वर्क एनर्जी थेरम फॉर अ फ्लुइड इन काय सांगितले त्या ठिकाणी फ्लो. While deriving Bernoulli's equation, we will prove that net work done on a fluid element by a pressure of surrounding fluid is equal to the काय सांगितले त्या ठिकाणी sum of change in the kinetic energy and change in the काय सांगितले त्या ठिकाणी gravitational potential energy. म्हणजे आम्ही आता जे सांगितलं की बर्नॉलीज इक्वेशन जे आहे ते ॲप्लिकेशन कुणाचं आहे त्या ठिकाणी वर्क एनर्जी थेरमचं आहे आणि म्हणून आपल्याला बर्नॉलीज इक्वेशन जेव्हा प्रूफ करायचं आहे ते प्रूफ करायच्या अगोदर आम्हाला काय केलं पाहिजे प्रूफ त्या ठिकाणी
नेट वर्क डन ऑन अ फ्लूइड एलिमेंट बाय द प्रेशर ऑफ द सराउंड. ते पुन्हा इतकं आहे तर सम ऑफ चेंज इन कायनेटिक एनर्जी अँड चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी आणि चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीची आपण सम केली, बेरीज केली, तर ती कोणा इतकी असणार आहे त्या ठिकाणी प्रेशर ऑफ द सराउंडिंग फ्लूइड इतकी असणार आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता सगळ्यांना पुस्तकामध्ये फिगर 2.34 त्या ठिकाणी दिसते. फिगर 2.34 शोज फ्लो ऑफ अँड काय सांगितले त्या ठिकाणी आयडियल फ्लूइड थ्रू अ ट्यूब ऑफ व्हॅरिंग क्रॉस सेक्शन अँड काय सांगितले त्या ठिकाणी हाईट. या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा आम्हाला काय दिसतो या ठिकाणी फ्लो दिसतोय. म्हणजे हा फ्लो आम्ही घेतला. आता फ्लो घेत असताना काय केलं तिथं हाईट पण आपण कन्सिडर केलेली आहे. आता हाईट काय दिसते तर आपण या ठिकाणी एक पॉईंट्स त्या ठिकाणी घेणार आहे की हा जो वायडर रिजन आहे त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन एरिया काय घेतला A1 घेतला. हा आपल्याला दुसरा रिजन दिसतोय नॅरो रिजन, त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय घेतला आम्ही त्या ठिकाणी A2 त्या ठिकाणी घेतले. आता हा A2 पॉईंट हा रेफरन्स पॉईंटपासून किती हाईटवर आहे त्या ठिकाणी H2 इतकी हाईटवर आहे. आणि A1 जो आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन तो काय करतोय रेफरन्स पॉईंटपासून H1 इतक्या हाईटवर त्या ठिकाणी आहे. आता इथं जर बघितलं की हा पॉईंट जो आपल्याला दिलाय इथून इथंपर्यंतची जी डिस्प्लेसमेंट आहे ती डिस्प्लेसमेंट काय दिल्या त्या ठिकाणी D1 दिल्या. आणि या ठिकाणची जी डिस्प्लेसमेंट दिसते तुम्हाला ही जी डिस्प्लेसमेंट विच इज डिनोटेड बाय द काय सांगितलं त्या ठिकाणी D2 सांगितले. म्हणजे D1 आणि D2 जे आहेत ते काय सांगितले त्या ठिकाणी डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द फ्लूइड ॲट द लोअर एंड आपण घेतलेला आहे. ह्या लोअर एंडला नाव काय दिलं आहे त्यांनी त्या ठिकाणी P दिलेलं आहे. आणि अप्पर एंड जो आहे त्याला नाव काय दिलं आहे त्या ठिकाणी R असं दिलेलं आहे. म्हणजे D1 आणि D2 बी द काय सांगितले त्या ठिकाणी डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द फ्लूइड ॲट द लोअर एंड P अँड द अप्पर एंड काय सांगितलं आहे त्या ठिकाणी R ड्युरिंग द टाईम इंटरवल DT विथ व्हेलॉसिटीज पण सांगितले. आता व्हेलॉसिटी किती आहे तर जेव्हा तो P to Q जाईल ते त्याची व्हेलॉसिटी किती सांगितली त्या ठिकाणी V1 आहे. आणि जेव्हा तो R2 काय जाईल त्या ठिकाणी S पर्यंत जाईल ते त्याची व्हेलॉसिटी किती सांगितली त्या ठिकाणी V2 सांगितल्या. म्हणजे V1 अँड V2 बी द काय सांगितलं त्या ठिकाणी व्हेलॉसिटीज. म्हणजे V1 व्हेलॉसिटी कुठं पॉईंट आहे हा लोअर पॉईंटला आहे आणि V2 व्हेलॉसिटी कुठं आहे त्या ठिकाणी अप्पर पॉईंटला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग खाली आपण म्हणणार आहे लेट V1 आणि काय सांगितलं त्या ठिकाणी V2 बी द काय सांगितलं त्या ठिकाणी व्हेलॉसिटीज सांगितल्या. आता व्हेलॉसिटीज ॲट द काय सांगितलं त्या ठिकाणी लोअर एंड काय घेतलाय त्या ठिकाणी P आणि अप्पर एंड काय घेतलाय त्या ठिकाणी R आहेत रिस्पेक्टिव्हली सांगितले. म्हणजे बी द व्हेलॉसिटी ॲट काय सांगणार व्हेलॉसिटी ऑफ द फ्लूइड ॲट द लोअर एंड काय सांगितलंय P आणि अप्पर एंड काय सांगितलं R सांगितला. परत काय सांगितलंय A1 आणि काय सांगितलं त्या ठिकाणी A2. म्हणजे हा A1 दिसतोय इथं तुम्हाला हा A2 दिसतोय. हे कोण आहेत बी द काय सांगितलं त्या ठिकाणी क्रॉस सेक्शन एरिया सांगितले आहे. म्हणजे त्याला आपण नाही म्हणणार आहे त्या ठिकाणी क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द फ्लूइड ॲट द काय सांगितलं त्या ठिकाणी लोअर एंड कुठला घेतलाय P आणि अप्पर एंड कुठला घेतलाय त्या ठिकाणी R रिस्पेक्टिव्हली. परत काय सांगितलंय लेट P1 अँड काय घेतलंय त्या ठिकाणी P2 बी द काय घेतले त्या ठिकाणी प्रेशर्स घेतलेले. आता हे प्रेशर सुद्धा कुठं आहेत तर एक पॉईंट कुठला घेणार आहे त्या ठिकाणी लोअर एंडचा पॉईंट जो आपल्याला दिसतोय इथं आपल्याला दिसतोय तिथलं प्रेशर किती सांगितलंय त्या ठिकाणी P1 सांगितले आणि इथं वरच्या बाजूला दिसतोय त्या ठिकाणचं प्रेशर काय सांगितलंय आम्ही P2 सांगितले. म्हणजे P1 अँड P2 बी द काय सांगितलंय प्रेशर ऑफ द फ्लूइड ॲट द लोअर एंड P सांगितलंय अँड अप्पर एंड काय सांगितलंय त्या ठिकाणी R सांगितलेला आहे. मग पुढं काय सांगितलंय आपल्याला जर व्हॅल्यू पुढे तुमच्या पुस्तकामध्ये दिले हेन्स काय सांगितलंय त्या ठिकाणी P1 आणि काय सांगितलंय A1 आणि दुसरं काय सांगितलंय P2 आणि काय सांगितले A2 बी द काय सांगितले त्या ठिकाणी फोर्सेस आहेत. बी द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द इक्वेशन ऑफ द काय सांगितले त्या ठिकाणी कंटिन्युटी. म्हणजे आपण इक्वेशन ऑफ कंटिन्युटीचा आधार इथं घेणार आहे. म्हणजे P1 A1 आणि P2 A2 बी द काय सांगितले त्या ठिकाणी फोर्सेस सांगितलेले. आता हा फोर्सेस सुद्धा ॲक्ट कुठं होणार आहे एक या ठिकाणी लोअर एंडला होणार आहे आणि एक काय होणार आहे त्या ठिकाणी अप्पर एंडला. म्हणून आम्ही इथं काय लिहू शकतोय इथं तुमच्या पुस्तकामध्ये दाखवलंय इथं म्हटलेलं आहे P1 A1 आणि इथं काय दाखवले त्या ठिकाणी P2 A2 दाखवले. अशी डायरेक्शन पण तुमच्या पुस्तकामध्ये तिथं दाखवलेली आहे. आता P1 A1 आणि P2 A2 दिसलं तर हे कसं काढलं तर आम्हाला सगळ्यांना फॉर्म्युला माहित आहे P इज इक्वल टू काय म्हणतो आपण त्या ठिकाणी F अपॉन काय म्हणतो A म्हणतो. मग इथं प्रेशर किती आहे लोअर एंडला P1 आहे तिथलं फोर्स आपण F1 म्हणूया आणि लोअर एंडचा एरिया काय घेतला A1 घेतला तर तिथलं फोर्स काय होणार F1 विच इज इक्वल टू काय होणार तिथं P1 इंटू काय होणार आहे E1
सिमिलरली P2 विच इज इक्वल टू काय म्हणणार आपण F2 अपॉन काय घेतलं A2. हेन्स F2ची व्हॅल्यू काय मिळणार त्या ठिकाणी P2 आणि A2. आणि म्हणून हे जे आपल्याला दोन व्हॅल्यू मिळाल्या म्हणजे कुठल्या मिळाल्या P1 A1 आणि P2 A2 इथं लिहिले P1 A1 आणि P2 A2 बी द काय सांगितलं त्या ठिकाणी फोर्सेस ॲक्टिंग आपल्याला सांगितले. आता काय सांगितले अकॉर्डिंग टू द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. आता इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आम्हाला काय सांगितलं होतं तर त्या ठिकाणी सांगितलं होतं रो घेतला होता आपण A1 घेतलं होतं Phi1 घेतलं होतं डेल्टा टी आलता विच इज इक्वल टू रो घेतला होता A2 आला होता Phi2 आला होता आणि काय घेतला होता त्या ठिकाणी डेल्टा टी घेतला. आता इथं आपल्याला सांगितलं होतं की रो A1 Phi1 डेल्टा टी विच इज इक्वल टू रो A2 Phi2 काय सांगितलं होतं त्या ठिकाणी डेल्टा टी सांगितलं. आता आम्ही काय सांगितलं इथं लोअर एंड जर घेतला तर लोअर एंडला काय सांगितलं आहे डिस्प्लेसमेंट जी दाखवली म्हणजे P2Q ही जी डिस्प्लेसमेंट किती दाखवले त्या ठिकाणी D1 दाखवले. वेलॉसिटी काय दाखवले Phi1 दाखवले आणि इन टाईम इंटरवल काय घेणार आहे त्या ठिकाणी डेल्टा टी घेणार आहे. जर आपण डेल्टा टी टाईम इंटरवल घेतलं तर आम्हाला सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे वेलॉसिटीचा. वेलॉसिटी इज इक्वल टू काय म्हणतो आपण त्या ठिकाणी डिस्टन्स अपॉन काय म्हणतो त्या ठिकाणी टाईम म्हणतो. आता इथं जर आपण कन्सिडर केलं तर इथं काय मिळणार आहे त्या ठिकाणी वेलॉसिटी काय आहे Phi1 आहे म्हणजे लोअर एंडची वेलॉसिटी Phi1 आहे. त्यावेळेची डिस्प्लेसमेंट जी आहे ती काय म्हणणार आहे आपण त्या ठिकाणी D1 आणि तिथला जो टाईम इंटरवल चेंज आहे तो काय म्हटलं आपण त्या ठिकाणी डेल्टा टी घेतला. तर इथं आम्ही D1ची व्हॅल्यू काढायची असेल तर D1 इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळणार आहे Phi1 इंटू काय मिळणार आहे त्या ठिकाणी डेल्टा टी. म्हणजे आम्हाला Phi1 डेल्टा टीची व्हॅल्यू आम्ही काय ठेवू शकतो D1 लिहू शकतो. म्हणजे आम्ही इथं काय म्हणू शकतो हेन्स रो घेतला हा A1 आहे तसा घेऊया आणि हा Phi1 डेल्टा टीची व्हॅल्यू काय ठेवणार आम्ही तिथं D1 ठेवणार विच इज इक्वल टू रो घेतला हा A2 घेतला. सिमिलरली हा Phi2 डेल्टा टी म्हणजेच आमचं काय येणार आहे त्या ठिकाणी D2 येणार आहे. म्हणजे रो काय झाले त्या ठिकाणी कॅन्सल झाले आणि आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली A1 D1 विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी A2 D2 घेतलं. आता हा A1 A2 D2 म्हणजे काय सांगितलं होतं परवा आपल्याला हा AD काय येणार आहे त्या ठिकाणी म्हणजे इथं सांगितलं होतं AV विच इज इक्वल टू काय आलं होतं त्या ठिकाणी कॉन्स्टंट आलं. म्हणजे आम्ही इथं काय सांगणार आहे हा इथं सुद्धा हा A1 D1 विच इज इक्वल टू A2 D2 हा पुन्हा इथं काय येणार आहे त्या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ काय सांगितलं होतं त्या ठिकाणी फ्लूड आपण त्या ठिकाणी सांगितलं होतं कशामध्ये अकॉर्डिंग टू द काय म्हटलं होतं आपण त्या ठिकाणी इक्वेशन ऑफ काय घेतलं होतं त्या ठिकाणी कंटिन्युटी. म्हणजे कंटिन्युटीचं जे इक्वेशन होतं त्या कंटिन्युटीच्या इक्वेशनवरनं आम्ही काय सांगू शकतो या ठिकाणी A1 इथं लिहूया हेन्स DV विच इज इक्वल टू A1 D1 विच इज इक्वल टू काय लिहिलं A2 D2 हे अकॉर्डिंग टू आपण कोणावरून घेतलं इक्वेशन ऑफ कंटिन्युटीवरनं घेतलेलं आहे. आता पुढं आपण जर सांगत गेलो तर पुढं काय सांगितलं आहे तर पुढं सांगत असताना सांगितले देर इज नो इंटरनल फ्रिक्शन इन द फ्लूड ॲज द फ्लूड इज काय सांगितले त्या ठिकाणी आयडियल. म्हणजे फ्लूड कसं आहे आमचं त्या ठिकाणी आयडियल आहे. आता देर इज नो इंटरनल फ्रिक्शन इन द फ्लूड ॲज द फ्लूड इज आयडियल इन प्रॅक्टिस ऑल्सो फॉर अ फ्लूड लाईक वॉटर सांगितले द लॉस इन एनर्जी ड्यू टू व्हिस्कस फोर्स इज काय सांगितले त्या ठिकाणी निग्लिजिबल. म्हणजे आपण या ठिकाणी फ्लूड कुठलं घेतलं आहे वॉटर घेतलं आहे त्या वॉटर फ्लूडसाठी लॉस इन एनर्जी जी घेतलेलं आहे ड्यू टू व्हिस्कस फोर्समुळं हे व्हिस्कस फोर्स काय करणार आहे लॉस इन एनर्जी ड्यू टू व्हिस्कस फोर्स हे आम्ही काय केलेलं आहे त्या ठिकाणी निग्लिजिबल केलेलं आहे. सो द ओनली काय सांगितलं त्या ठिकाणी नॉन ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट डज वर्क ऑन द फ्लूड एलिमेंट इज ड्यू टू द प्रेशर ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी सराउंडिंग फ्लूइड सांगितलेलं आहे. म्हणजे इथं फक्त काय येणार आहे ओनली नॉन ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे दॅट डज वर्क्स ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी फ्लूइड एलिमेंट हे कशामुळे झालं ड्यू टू द प्रेशर ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी सराउंडिंग फ्लूइड. देअरफॉर द नेटवर्क जे आपल्याला घेतलेलं आहे नेटवर्क आपण कशाने दाखवणार आहे WI लेटरनं दाखवणार आहे. वर्क डन ऑन द एलिमेंट बाय द काय सांगितलं त्या ठिकाणी सराउंडिंग फ्लूइड ड्युरिंग द फ्लो फ्रॉम द काय सांगणार आहे त्या ठिकाणी हा फ्लो जो आहे तो कुठून जाणार आहे त्या ठिकाणी फ्रॉम द पॉईंट P टू काय सांगणार आहे त्या ठिकाणी R पर्यंत. म्हणजे जेव्हा फ्लो P टू R जाणार आहे त्यावेळेचं वर्कडन आम्ही इथं काढणार आहे. आता वर्कडनचा फॉर्म्युला काय म्हणतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वर्कडन इज इक्वल टू आम्ही काय सांगतो वर्कडन विच इज इक्वल टू फोर्स इंटू काय म्हणतो आपण त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट म्हणतो. आता फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आपण जर घेतली आपण ह्या पहिल्या पॉईंट P ची काढूया. आता पॉईंट P च्या ठिकाणी वर्कडन काय होणार आहे हा W झाला इथं फोर्स काय F1 आहे आणि इथं डिस्प्लेसमेंट किती आहे D1 आहे. मग आता हे F1ची व्हॅल्यू जी आहे ती मगाशी आपण इथं काढली होती F1ची व्हॅल्यू काय मिळाली होती त्या ठिकाणी P1 आला हा A1 आला आणि हा काय आला त्या ठिकाणी D1 आला. हे कुठलं झालं
ॲट पॉईंट आम्ही काय म्हटलं त्या ठिकाणी पीला म्हटलं. सिमिलरली ॲट पॉईंट आपल्याला आरला काढायचं असेल तर ॲट पॉईंट आरला काय मिळणार आहे, हा F2 घेतला, हा D2 घेतला, F2ची व्हॅल्यू काय मिळाली त्याचं P2 A2 झाला आणि हा काय झाला D2. ॲट पॉईंट काय सांगितलं त्या ठिकाणी आरला सांगितलं. कळलं? म्हणजे आम्हाला वर्क डन सांगितले. वर्क डन काय सांगितलं बघा, द नेट वर्क डन ऑन द एलिमेंट बाय द सराउंडिंग फ्लुइड ड्युरिंग द फ्लो फ्रॉम P2 काय सांगितलं आर, म्हणजे P2 आरपर्यंत जात असताना त्याचं वर्क डन किती होतं आहे हे आम्हाला इथं सांगायचं आहे. आणि मग हे वर्क डन आपण या ठिकाणी आता लिहूया. आणि हे वर्क डन कसं काढणार आहे हेच आपण इथं लिहूया. W विच इज इक्वल टू घेणार आहे या ठिकाणी P1 A1 D1 घेणार, मायनस काय घेणार आहे त्या ठिकाणी P2 A2 आणि काय घेणार त्या ठिकाणी D2 घेणार. आता तुम्हाला हे मध्ये मायनस साईन कुठलं आलं, तर हे सेकंड आपल्याला निगेटिव्ह साईन जे दाखवते ते काय सांगितलंय, द सेकंड टर्म इन द अबव इक्वेशन, म्हणजे सेकंड टर्म म्हणजे कोण आपली P2 A2 आणि काय झालं त्या ठिकाणी D2 इन द अबव इक्वेशन हॅज निगेटिव्ह साईन बिकॉज द फोर्स ॲट आर अपोजेस द डिस्प्लेसमेंट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी फ्लुइड. जर तुम्ही फिगरमध्ये बघितला तर फिगरमध्ये काय दिसतंय, इथल्या बाजूला फोर्स जी म्हणजे आमची फ्लो कसा चाललाय या डायरेक्शनमध्ये फ्लो चाललेला आहे. मात्र डिस्प्लेसमेंट जर बघितली तुम्ही इथं बघितला की इथं जे फोर्स ॲक्ट होणार आहे त्या ठिकाणी ॲट आरला ते ह्याला काय करणार आहे इथं अपोज करणार आहे. ह्याची डायरेक्शन अशी पुस्तकात दाखवली, म्हणजे ह्या फ्लोला तो काय करणार आहे इथं अपोज करणार आहे. आणि अपोज करत असल्यामुळं तिथं साईन काय आलेलं आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह साईन आपण त्या ठिकाणी सेकंड टर्मला दिलेलं आहे. म्हणून आम्ही काय सांगितलं, द सेकंड टर्म इन द अबव इक्वेशन हॅज अ निगेटिव्ह साईन बिकॉज द फोर्स ॲट आर अपोजेस द डिस्प्लेसमेंट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी फ्लुइड. हेन्स द अबव इक्वेशन, म्हणजे अबव इक्वेशन कुठलं, इक्वेशन नंबर आपण काय घेणार आहे त्या ठिकाणी 1 घेणार आहे. आता इक्वेशन नंबर 1 जे आहे ते कसं बनतंय तर आपण घेऊया त्या ठिकाणी द अबव इक्वेशन फ्रॉम इक्वेशन 1 द अबव इक्वेशन कॅन बी रिटर्न एज. आता अबव इक्वेशन म्हणजे काय, हे इक्वेशन आपल्याला बनवायचं आहे. ते कसं बनणार तर आपण इथं सांगितले A1 D1 जो आहे तो A1 D1 म्हणजे कोण घेतलाय त्या ठिकाणी, सॉरी A1 D1 म्हणजे कोण घेतलाय त्या ठिकाणी DV घेतलाय आणि A2 D2 म्हणजे कोण काय घेतलाय DV घेतलाय. म्हणून आपण इथे ह्या व्हॅल्यू काय करूया सबस्टिट्यूट करूया. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत असताना आपण इथं लिहूया इज इक्वल टू घेतला, हा P1 घेतला, हा A1 D1 म्हणजे काय घेणार आहे, हा A1 D1 विच इज इक्वल टू काय घेतलंय DV. म्हणून आपण इथं काय लिहूया P1 DV मायनस हा P2 घेतला, हा A2 D2 म्हणजे कोण आलंय DV. म्हणून आम्ही काय लिहिलं P1 DV मायनस काय लिहिलं त्या ठिकाणी P2 DV लिहिलं. आता इथं DV काय दिसतंय कॉन्स्टंट, म्हणून आम्ही ती टर्म काय घेतलं एकसारखी टर्म आहे म्हणजे आपण ही कॉमन टर्म आहे. मग कॉमन टर्म बाहेर काढू, हा DV आला आणि इन ब्रॅकेटमध्ये काय आलं P1 मायनस काय मिळालं त्या ठिकाणी P2. म्हणजे डब्ल्यूची जी व्हॅल्यू आहे ती आम्हाला काय मिळाली P1 मायनस P2 इंटू काय मिळाली त्या ठिकाणी DV ही व्हॅल्यू आम्हाला मिळालेली आहे. म्हणजे वर्कडनची फॉर्म्युला काय मिळाला त्या ठिकाणी W इज इक्वल टू इन ब्रॅकेट P1 मायनस P2 इंटू काय मिळालं त्या ठिकाणी DV. मग काय सांगितलंय, ॲज द वर्क W इज ड्यू टू द फोर्सेस अदर दॅन द काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्झर्वेटिव्ह फोर्स ऑफ काय सांगितले ग्रॅव्हिटी इट इक्वल्स द चेंज इन काय सांगितलं त्या ठिकाणी टोटल मेकॅनिकल एनर्जी. आता मेकॅनिकल एनर्जी आलं तर त्याच्यामध्ये कोण असतंय, कायनेटिक एनर्जी पण असत्या आणि तिथं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी सुद्धा असत्या. म्हणजे हे वर्क डन जे आहे ड्यू टू द फोर्सेस अदर दॅन द कॉन्झर्वेटिव्ह फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी हे कुणा इतकं असणार आहे तर विच इज इक्वल द चेंज इन द टोटल मेकॅनिकल एनर्जी म्हणजेच कोण दॅट इज कायनेटिक एनर्जी प्लस काय म्हटलंय त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी फॉर्म्युला लिहू शकतो. आम्ही काय सांगितलं, दिस वर्क डन विच इज इक्वल टू काय येणार आहे त्या ठिकाणी चेंज इन द, आपण इथं लिहूया चेंज इन द टोटल काय म्हणणार त्या ठिकाणी मेकॅनिकल एनर्जी, चेंज इन द टोटल मेकॅनिकल काय सांगितलं एनर्जी. आता चेंज इन द मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय तर इथं W विच इज इक्वल टू काय सांगितलं चेंज इन कोण येणार आहे त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी प्लस चेंज इन द काय म्हणणार आहे त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे W इज इक्वल टू काय सांगितलं डेल्टा KE प्लस काय सांगितलं त्या ठिकाणी डेल्टा P म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस चेंज इन काय सांगितलं त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी आपण सांगितलेलं आहे. द मेकॅनिकल एनर्जी फॉर द फ्लुइड बिटवीन द सेक्शन काय सांगितले त्या ठिकाणी Q अँड R डज नॉट काय सांगितले त्या ठिकाणी चेंजेस. आता मगाशी आपण आकृती बघितली होती
त्या आकृतीमध्ये असणारं जे आपण इथं पॉईंट काय घेतलाय क्यू घेतलाय आणि इथं पॉईंट काय घेतलाय त्या ठिकाणी आर घेतलाय. म्हणजे मेकॅनिकल एनर्जी फॉर द फ्लुइड बिटवीन द सेक्शन काय सांगितलंय क्यू आणि काय सांगितलंय त्या ठिकाणी आर डज नॉट काय सांगितलंय त्या ठिकाणी चेंजेस. मग चेंजेस होत नसेल म्हणजे काय, तर इथं परत सांगितलंय ॲट द बिगिनिंग सांगितले. बिगिनिंग म्हणजे आम्ही काय सांगितलं त्या ठिकाणी सुरुवात सांगितले. मग सुरुवातीला काय सांगितलंय द टाइम इंटरवल डेल्टा टी घेतले. द मास ऑफ द कायनेटिक एनर्जी ऑफ द फ्लुइड बिटवीन काय सांगितले त्या ठिकाणी पी अँड क्यू इज सांगितले. म्हणजे पी आणि क्यू मधली आपल्याला काय काढायचं आहे त्या ठिकाणी कायनेटिक टाइम इंटरवल डेल्टा टी आणि काय काढायचं आहे त्या ठिकाणी द मास अँड द कायनेटिक एनर्जी ऑफ द काय काढणार आहे त्या ठिकाणी फ्लुइड काढणार. आता मगाशी आपण बघितलं होतं की त्या ठिकाणी एक व्हॅल्यू आम्हाला मिळाली होती. ती काय मिळाली होती A1 आणि काय मिळालं होतं त्या ठिकाणी D1 मिळालं होतं. हा A1 D1 कुठून आला तर मगाशी आपण इक्वेशन काढलं होतं रो A1 Phi1 डेल्टा टीच्या ठिकाणी आपण काय केलं तर Phi1 डेल्टा टीच्या ठिकाणी व्हॅल्यू D1 ठेवली होती म्हणून इथे A1 काय आला D1 आला. आणि आम्हाला कायनेटिक एनर्जीची फॉर्म्युला काढायचा आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय सांगतो आपण 1/2 काय सांगतो त्या ठिकाणी mv² सांगतो. आता m म्हणजे काय सांगणार आहे त्या ठिकाणचं मास काढायचं आहे आपल्याला. मास आता इथं जर काढायचं असेल तर परत आम्हाला काय केलं पाहिजे डेन्सिटीचा फॉर्म्युला वापरला पाहिजे. म्हणजे आम्ही काय लिहितो त्या ठिकाणी रो विच इज इक्वल टू काय म्हणतो त्या ठिकाणी मास अपॉन काय म्हणतो त्या ठिकाणी व्हॉल्यूम असं म्हणतो. आता मास अपॉन व्हॉल्यूम जर घेतलं तर मगाशी आपण बघितलं की मास व्हॉल्यूम जो आहे म्हणजे आपण मगाशी व्हॅल्यू काढली होती डी व्ही विच इज इक्वल टू काय काढलं होतं A1 D1. इथं व्हॉल्यूमची किंमत ठेवूया A1 काय घेतलं त्या ठिकाणी D1 आणि मग याच्यावरनं ह्या मासची व्हॅल्यू काय करणार हा मास m विच इज इक्वल टू यानं काय करणार ह्या डेन्सिटीला मल्टिप्लाय केलं तर रो A1 आणि काय मिळालं त्या ठिकाणी D1. म्हणजे आम्हाला मासची व्हॅल्यू काय मिळेल एकदा रो A1 काय मिळणार आहे D1 एकदा मिळणार आहे आणि एकदा व्हॅल्यू काय मिळणार आहे त्या ठिकाणी जर आम्ही इथं A2 D2 वापरलं तर एकदा व्हॅल्यू काय मिळणार आहे रो A2 आणि काय मिळणार आहे D2 विच इज इक्वल टू काय येणार आहे मास. म्हणजे एकदा कोणासाठी मिळणार पॉईंट P साठी मिळणार आणि एकदा पॉईंट कुशासाठी मिळणार त्या ठिकाणी R साठी आपल्याला मिळणार आहे. म्हणजे आम्ही हे जर 2 पॉईंट्स घेतले तर त्याच्यानुसार आम्ही काय लिहिणार आहे आता या ठिकाणी फॉर्म्युला आम्हाला लिहायचा आहे. म्हणजे कोणाचा लिहायचा आता इथं आपल्याला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लिहिणार आहे. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे तर आपण वर लिहिलं होतं कायनेटिक एनर्जी विच इज इक्वल टू काय लिहिलं त्या ठिकाणी m फी काय लिहिलं त्या ठिकाणी स्क्वेअर लिहिलं. आता आपण पॉईंट Pच्या ठिकाणी घेतलं तर तिथली वेलॉसिटी काय आहे त्या ठिकाणी V1 आहे म्हणून आपण V1 लिहूया आणि त्या ठिकाणची कायनेटिक एनर्जी पण काय लिहूया Ke1 लिहूया. मग 1/2 आला हा m आला. आता V1 स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला काय करायची सॉरी एमची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करायची. एमची व्हॅल्यू पॉईंट Pच्या ठिकाणी किती मिळाली होती रो मिळाली. हा A1 आला हा D1 आला आणि इंटू काय आला त्या ठिकाणी V1 काय आला त्या ठिकाणी स्क्वेअर आला. म्हणजे आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी 1/2 रो मिळाला. त्यानंतर काय मिळाला A1 आला इंटू D1 आला आणि इंटू काय आला त्या ठिकाणी V1 स्क्वेअर आला. सिमिलरली आपण काय घेणार आहे ॲट द एंड ऑफ टाइम इंटरवल डेल्टा टी द कायनेटिक एनर्जी ऑफ द फ्लुइड बिटवीन द सेक्शन्स काय सांगितले त्या ठिकाणी आर अँड एस इज. मगाशी आपण पी आणि क्यू मधलं बघितलं आता आर आणि एस मधलं घेतलं तर त्या ठिकाणची कायनेटिक एनर्जी आपण त्याला कायनेटिक एनर्जी 2 म्हणूया. म्हणजे कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट काय घेणार आहे त्या ठिकाणी आर आणि एस मधली कितली आहे तो फॉर्म्युला असाच येणार 1/2 काय घेतला m तिथली वेलॉसिटी काय होतं V2 स्क्वेअर होता. मग आपण लिहिलं 1/2 घेतला रो घेतला मासची व्हॅल्यू मगाशी आम्ही काढलेली आहे ती काय काढली होती रो A2 आणि काय घेतला D2 आणि हा काय घेतला V2 स्क्वेअर. म्हणजे आम्हाला कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू काय मिळाली 1/2 मिळाली रो A2 D2 आणि काय मिळाला त्या ठिकाणी V2 स्क्वेअर म्हणून आपण इथं लिहूया रो इन ब्रॅकेट A2 हा काय घेतला D2 आणि V2 काय मिळाला त्या ठिकाणी स्क्वेअर मिळाला. आता देअरफॉर नेट चेंज इन द काय मिळालं आपल्याला त्या ठिकाणी पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी काढायची. आता नेट चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे काय तर कायनेटिक एनर्जीमधला चेंज म्हणजे बदल आपण म्हणतो. म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी विच इज इक्वल टू काय घेणार आपण घेणार 1/2 m काय घेणार त्या ठिकाणी V2 स्क्वेअर मायनस काय घेणार 1/2 m काय घेणार त्या ठिकाणी V1 स्क्वेअर घेणार. बरोबर आहे. आता 1/2 आपल्याला मगाशी कायनेटिक एनर्जी 2ची किंवा इथं तुम्ही असंही म्हटला तरी चालेल कायनेटिक एनर्जी 2 मायनस काय लिहू शकतो आपण त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी 1. म्हणजे कायनेटिक एनर्जी 2 मधनं कायनेटिक एनर्जी 1 वजा करू. कायनेटिक एनर्जी 2ची व्हॅल्यू जी आहे ती काय मिळाली आम्हाला 1/2 मिळाल्या रो मिळाला A2 D2 हा काय मिळाला त्या ठिकाणी V2 स्क्वेअर मायनस 1/2 रो A1
D1 आणि काय मिळालं त्या ठिकाणी φ1 काय मिळालं त्या ठिकाणी स्क्वेअर मिळाला. म्हणजे आपण व्हॅल्यू फक्त काय केल्या या ठिकाणी सबस्टिट्यूट केल्या की 1/2 रो A2 D2 φ2 स्क्वेअर मायनस 1/2 रो काय केला A1 D1 φ1 काय केला त्या ठिकाणी स्क्वेअर केला. आता परत इज इक्वल टू 1/2 घेतला रो. मग अशी A2 D2 ची व्हॅल्यू काय काढली होती आपण DV काढली होती म्हणून आपण इथं लिहूया DV. हा काय आला त्या ठिकाणी φ2चा स्क्वेअर मायनस 1/2 रो घेतला. हा A1 D1 ची व्हॅल्यू काय घेतली होती DV आणि हा काय गेला त्या ठिकाणी V1 स्क्वेअर. वाटल्यास आपण इथं लिहूया रिझन. काय रिझन लिहूया त्या ठिकाणी A1 घेतला A1 D1 विच इज इक्वल टू काय घेतला A2 D2 घेतला. त्याची व्हॅल्यू काय येते त्या ठिकाणी DV येते. म्हणजे आपण A1 D1 असेल किंवा A2 D2 असेल त्याची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट केली त्या ठिकाणी DV ही व्हॅल्यू काय केली सबस्टिट्यूट केली म्हणून फॉर्म्युला काय मिळाला 1/2 रो DV मिळाला φ2 स्क्वेअर मायनस 1/2 रो DV φ1 स्क्वेअर मिळाला. आता याच्यामधला सिमिलर टर्म आपण घेतल्या दोघांच्या मध्ये असणाऱ्या इथं रो DV आहे इथं काय आहे त्या ठिकाणी रो DVच आहे. म्हणजे आमचा फॉर्म्युला जो होणार आहे तो कसा होणार आता इथं 1/2 घेतला हा रो एक कॉमन टर्म झाली DV एक कॉमन टर्म झाली म्हणजे 1/2 रो DV हा कॉमन टर्म आम्हाला इथं मिळाल्या आणि इन ब्रॅकेटमध्ये रिमेनिंग टर्म काय राहिली त्या ठिकाणी φ2 स्क्वेअर मायनस काय आलं त्या ठिकाणी V1 स्क्वेअर. म्हणजे आम्हाला चेंज इन कायनेटिक एनर्जीची आहे त्या चेंज इन कायनेटिक एनर्जीचा व्हॅल्यू काय मिळाली 1/2 रो DV इन ब्रॅकेट φ2 स्क्वेअर मायनस काय मिळालं त्या ठिकाणी φ1 स्क्वेअर मिळालं. दिस इज इक्वेशन नंबर काय म्हणूया आपण त्या ठिकाणी 4 म्हणूया. आता काय सांगितलं आहे ऑल्सो ॲट द बिगिनिंग ऑफ द टाइम इंटरवल dt द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द मास m बिटवीन P अँड Q आपल्याला सांगितले. परत आपण फिगरकडे जाऊया. फिगरमध्ये जर आपण बघितलं पॉईंट कुठला सांगितलं आहे आपल्याला त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द मास बिटवीन काय सांगितले P आणि काय सांगितलं त्या ठिकाणी Q. हा P आणि Q मधलं काय असणार आहे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला mgh माहीत आहे आणि आपण इथं घेताना हाईट काय घेतल्या कन्सिडर केली h1 म्हणून इथं काय येणार आहे त्या ठिकाणी mgh1 आपण म्हणूया. आणि जेव्हा आपण R2 आज S मध्ये जाऊ म्हणजे काय सांगितलं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द मास m बिटवीन R आणि काय घेतलं त्या ठिकाणी S. इथं पण फॉर्म्युला काय येणार आहे mgh येणार आहे फक्त इथं हाईट काय घेणार आहे त्या ठिकाणी h2 घेणार आहे म्हणून आम्हाला ती व्हॅल्यू काय मिळणार आहे त्या ठिकाणी mgh2. कुठल्या पॉईंटला मिळणार Rला mgh2 मिळणार आणि पॉईंट Pला काय मिळणार आहे त्या ठिकाणी mgh1 आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे आम्ही काय सांगितलं P1 Q1 जे आहे P2 Q जर घेतला तर त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी काय सांगितलं त्या ठिकाणी mg काय सांगितलं त्या ठिकाणी h1 सांगितलं विच इज इक्वल टू घेतलं. परत येतं काय करणार आपण ह्या एमची व्हॅल्यू जी मगाशी आपण काढली होती ती मगाशी व्हॅल्यू काय काढली होती आपण एमची जी व्हॅल्यू काढली होती ती काय काढली होती आपण रो काढली होती A1 घेतला होता हा D1 घेतला होता त्या ठिकाणी हा G आला आणि काय आला त्या ठिकाणी H1 आला विच इज इक्वल टू हा रो घेतला A1 D1 म्हणजे काय म्हणतो आपण DV आणि हा काय घेतला G H1 घेतला. म्हणजे आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली रो मिळाली DV मिळाली G आणि काय मिळालं त्या ठिकाणी H1 मिळालं. हे कुठून कुठं मिळालं P2 काय मिळालं त्या ठिकाणी P अँड Q मधला आणि दुसरा काय घ्यायचं आहे आपल्याला R आणि काय घ्यायचं आहे त्या ठिकाणी S. ह्या दोघांच्या मध्ये जो आहे तो किती येणार तर तिथं जी पोटेन्शियल एनर्जी असणार आहे ती mg काय घेतली त्या ठिकाणी h2 घेतलं. परत रो तिथं मासची व्हॅल्यू ठेवली काय ठेवली A2 काय घेतलं D2 घेतलं हा G घेतला हा H2 घेतला हा A2 D2 म्हणजे V आहे जे रो घेतला हा DV घेतला हा G आणि काय घेतला त्या ठिकाणी H2 घेतला. म्हणजे आम्हाला R आणि S मधलं जे पोटेन्शियल एनर्जी आहे ती रो DV G H2 मिळालं आणि P अँड Q मधलं काय मिळालं रो DV काय मिळालं त्या ठिकाणी G H1 आपल्याला मिळालेलं आहे. आता चेंज इन काय काढायचं आहे त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय त्या दोघांच्या मध्ये असणारा फरक घ्यायचा आहे. आता फरक काय घेणार हा mg काय घेणार h2 घेणार मायनस mg काय घेणार त्या ठिकाणी h1 घेणार. mg h2 ची व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी रो मिळाली हा DV घेतला हा G घेतला हा H2 मायनस रो DV G आणि काय घेतला त्या ठिकाणी H1 घेतला ह्या व्हॅल्यू मिळाल्या. आता यांच्यामध्ये आपण कॉमन काय काढू शकतो रो DV दोघांच्यात कॉमन आहे हा रो DV कॉमन काढला अजून एक टर्म आपल्याला निघते G एक टर्म निघते रो DV काय मिळालं त्या ठिकाणी G H2 मायनस H1 इंटू काय लिहिते मी G म्हणजे इथं असं लिहिते रो DV G
इन ब्रॅकेट H2 मायनस काय घेतलं त्या ठिकाणी H1, म्हणजे रो DVG H2 मायनस काय घेतलं त्या ठिकाणी H1. ही व्हॅल्यू आम्हाला कोणाची मिळाली त्या ठिकाणी चेंज इन पोटेन्शियल एनर्जीची त्या ठिकाणी मिळालेली आहे. आणि दिस इज इक्वेशन नंबर काय झालं त्या ठिकाणी 5 झालं. आता ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण घ्यायचे, एक इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5. आपण कुठल्या इक्वेशनमध्ये ठेवायचं आहे, इक्वेशन नंबर 3 मध्ये. इक्वेशन 3 काय सांगितलं होतं, W विच इज इक्वल टू चेंज इन काय सांगितलं होतं कायनेटिक एनर्जी प्लस चेंज इन काय म्हटलं होतं त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी. आता चेंज इन कायनेटिक एनर्जी जी आहे त्या चेंज इन कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू काय मिळाल्या आम्हाला 1/2 मिळाल्या, रो मिळालेले आहे, DV म्हटलेलं आहे इन ब्रॅकेट φ2 स्क्वेअर मायनस काय मिळालं φ1 स्क्वेअर मिळालं प्लस चेंज इन पोटेन्शियल एनर्जीची वरची व्हॅल्यू रो DVG इन ब्रॅकेट H2 मायनस काय मिळालं त्या ठिकाणी H1. म्हणजे आम्हाला काय मिळालं, ह्या ज्या दोन व्हॅल्यू आहेत त्या आम्ही काय केल्या त्या ठिकाणी इक्वेशन कशामध्ये सबस्टिट्यूट केल्या 3 मध्ये त्या ठिकाणी सबस्टिट्यूट केलेले आहे. W इज इक्वल टू 1/2 रो DV इन ब्रॅकेट φ2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर प्लस रो DVG H2 मायनस काय मिळालं H1. ही एक Wची व्हॅल्यू मिळाल्या आणि अजून एक Wची व्हॅल्यू काय मिळाली होती P1 मायनस P2 इंटू काय घेतलं त्या ठिकाणी DV. आता आपण काय करू शकतोय, ह्या ज्या आहेत LHS इक्वल आहेत म्हणून RHS ऑल्सो इक्वल आपण म्हटलं तर आम्ही काय म्हणू शकतो, हेन्स P1 मायनस P2 इंटू काय घेणार त्या ठिकाणी DV घेतलं विच इज इक्वल टू काय आलं 1/2. ही टोटल टर्म आपण लिहायची 1/2 रो DV घेतला इन ब्रॅकेट φ2 स्क्वेअर मायनस काय घेतला φ1 स्क्वेअर प्लस काय घेतला त्या ठिकाणी रो DV घेतला G घेतला H2 मायनस काय घेतलं त्या ठिकाणी H1 घेतलं. आता मग आम्ही काय केलं, P1 मायनस P2ची व्हॅल्यू आम्हाला इथं काढायची. आता इथं काय दिसतंय, हेन्स P1 मायनस P2 इंटू काय घेतलं DV विच इज इक्वल टू. आता इथं तुम्हाला कॉन्स्टंट टर्म ज्या आहेत त्या कॉन्स्टंट टर्म कुठल्या दिसतात, तर इथं तुम्हाला इथं पण DV दिसते, हा DV या ठिकाणी दिसते. आता मग आपण ते काय करू शकतोय, कॉमन काढू शकतोय. म्हणजे हा DV जर कॉमन काढला तर आम्हाला काय लिहिणार DV इन ब्रॅकेटमध्ये काय होणार 1/2 घेतलं, हा रो आला इन ब्रॅकेटमध्ये φ2 स्क्वेअर मायनस काय घेतलं φ1 स्क्वेअर, हा प्लस आला, हा रो आहे, धिस पण काय झालं G इन ब्रॅकेट H2 मायनस काय घेतलं H1 स्क्वेअर ब्रॅकेट काय झाला कंप्लीट झाला. हा DVला DV कॅन्सल झाला म्हणजे रिमेनिंग टर्म काय मिळाले P1 मायनस P2 विच इज इक्वल टू. आता घेणार, आता विच इज इक्वल टू काय दिसते बघा आपल्याला, हा 1/2 दिसतोय, हा रो घेतला, हा V2 स्क्वेअर मायनस काय म्हटलं आपण त्या ठिकाणी V1 स्क्वेअर घेतला प्लस काय घेणार आहे त्या ठिकाणी रो G इन ब्रॅकेटमध्ये H2 मायनस काय मिळालं त्या ठिकाणी इक्वेशन, धिस इज इक्वेशन नंबर काय मिळालं त्या ठिकाणी 6 मिळालं. आणि धिस इक्वेशन जे आहे म्हणजे कुठलं P1 मायनस P2 विच इज इक्वल टू 1/2 रो V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर प्लस काय मिळालं रो G इन ब्रॅकेट H2 मायनस H1 आहे. दिस इज बर्नॉलीज काय म्हटले त्या ठिकाणी इक्वेशन. म्हणजे हे जे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे त्या इक्वेशनला आम्ही कसलं इक्वेशन म्हणणार आहे, बर्नॉलीज इक्वेशन असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. आता बर्नॉलीज इक्वेशन काय सांगितलं, इट स्टेट्स दॅट सांगितले वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम ऑफ अ फ्लूइड बाय द सराउंडिंग फ्लूइड इज इक्वल टू द सम ऑफ चेंजेस इन कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम दॅट ऑकर्स ड्युरिंग द काय सांगितलं त्या ठिकाणी फ्लो. म्हणजे बर्नॉलीज इक्वेशन आम्हाला वरचं मिळालं आणि तिथं बर्नॉलीज इक्वेशन स्टेट काय करते, तर वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम सांगितले. हे वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम ऑफ अ फ्लूइड बाय द सराउंडिंग फ्लूइड हे इक्वल कोणा इतकं असतंय, सम ऑफ चेंज इन कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम दॅट ऑकर्स ड्युरिंग द काय सांगितलं त्या ठिकाणी फ्लो सांगितलेलं. म्हणजे आपल्याला आता इथं काय करायचं आहे की जो इक्वेशन आम्हाला मिळालेला आहे त्या इक्वेशनला आम्ही काय करणार आहे की पर युनिट व्हॉल्यूमनं त्या ठिकाणी डिवाइड करणार. मग आपण हे वरचं इक्वेशन असंही लिहू शकतोय P1 मायनस P2 विच इज इक्वल टू हा घेतला, हा 1/2 घेतला, हा रो न आत मल्टिप्लाय केलं, रो हा V2 स्क्वेअर मायनस 1/2 रो घेतला, हा V1 स्क्वेअर घेतला प्लस रो G H2 घेतला प्लस मायनस काय होणार आहे मायनस रो G काय घेतला त्या ठिकाणी H1. आता आपण काय करूया, P1 V1 H1 ह्या टर्म एकत्र करूया आणि P2 H2 त्या टर्म एकत्र करूया. मीन्स आम्ही काय करूया, हा P1 घेतला, इकडचा जो आपण घेतलेला आहे म्हणजे आता कुठलं घेणार, ही टर्म आपल्याला दिसते
1/2 रो V1 स्क्वेअर, इकडे आल्यावर काय होणार प्लस होणार, हा 1/2 घेतला, हा रो घेतला, हा V1 स्क्वेअर घेतला. आणि काय घ्यायचं आहे, ही H1ची टर्म लेफ्टला घेतली, प्लस काय मिळालं त्या ठिकाणी रो GH1 मिळालं, विच इज इक्वल टू इथलं रिमेनिंग टर्म, कुठल्या रिमेनिंग टर्म राहिली, ही एक टर्म राहिली, म्हणजे कुठली 1/2 काय घेतलं रो V2 स्क्वेअर घेतला, प्लस ही एक टर्म शिल्लक रिमेनिंग राहिली, रो G काय घेतला H2 घेतला. आणि ही टर्म आपल्याला काय करायची, राईटला आणायची, हा मायनस होता, इकडे गेल्यावर काय झालं त्या ठिकाणी P2 झालं, म्हणजे आम्हाला काय मिळालं P1 प्लस P1 प्लस 1/2 रो V1 स्क्वेअर प्लस रो GH1 विच इज इक्वल टू P2 प्लस 1/2 रो V2 स्क्वेअर प्लस काय मिळालं त्या ठिकाणी रो GH2. आम्हाला हे एक इक्वेशन मिळाले, त्याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया त्या ठिकाणी 7 देऊया. आता मग काय सांगितले, त्याच्यामध्ये आपण जर घेतलं इकडं ज्या टर्म आहेत, प्रेशर आहे हा 1/2 रो V1 स्क्वेअर आहे, हा रो GH2 आहे, रो GH1 आहे, सेम टर्म इकडं आपल्याला मिळालेत, म्हणजे आम्ही काय सांगू शकतो, हिन्स P घेतला प्लस काय घेतला त्या ठिकाणी 1/2 रो V स्क्वेअर प्लस काय घेतलं त्या ठिकाणी रो GH विच इज इक्वल टू काय मिळालं आम्हाला त्या ठिकाणी कॉन्स्टंट मिळालं. जसं आपण मगाशी घेतलं होतं A1 P1 विच इज इक्वल टू A2 V2 घेतला होता, आणि म्हणून AV इज इक्वल टू कॉन्स्टंट, कारण दोन्हीकडे टर्म कशा आहेत त्या ठिकाणी सेमच आहेत, फक्त नोटेशन P1 V1 H1 आहे, इकडं P2 V2 काय आहे त्या ठिकाणी H2 आहे, आणि म्हणून आम्ही काय सांगू शकतो P प्लस 1/2 काय सांगितलं रो V स्क्वेअर प्लस रो GH विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट आलेलं आहे. आणि हे जे आहे त्याला आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी बर्नौलीज इक्वेशन्स असंही त्या ठिकाणी म्हणणार आहोत.